नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर आज आपण आलेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठात, जे खोपोली इथे लोकेटेड आहे. सो आम्ही आता जस्ट चेक इन केलं आणि जे तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघता आहेत ते आहे भक्ती निवास. सो आम्ही भक्त निवास या ठिकाणी राहिलेलो आहे. स्टेचे, फूडचे सगळे डिटेल्स मी देणार आहे, बट याआधी आपण जाऊन हे मठ कसं आहे हे एक्सप्लोअर करूयात. इथे काय काय ठिकाणं आहेत. सो जसं आम्ही एंट्री करत होतो तसं आम्ही पाहिलं की इथे खूप वेगवेगळी जागा आहेत. लाईक प्रति केदारनाथ आहे, गगनगिरी महाराजांचं मठ आहे, गुहा आहे. सो हे सगळ्या गोष्टी आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत. आता 12 वाजलेले आहेत दुपारचे आणि त्याच्यानंतर आय गेस 1 वाजताच्या सुमारास ह्यांचं लंच स्टार्ट होणार आहे. सो ते देखील आपण लंच एन्जॉय करणार आहोत. सो पूर्ण मी तुम्हाला व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. सो आता व्लॉगला स्टार्ट करूयात. सो हे इन शॉर्ट भक्ती निवासचं भोवतालचं परिसर आहे, जे मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये दाखवते. हा ग्राउंड फ्लोर आहे त्यांचा. हा बेसमेंटचा एरिया आहे थोडासा. सो दिस इज युअर बेसमेंट एरिया. लिफ्टसुद्धा दिलेली आहे. 3 मजली आहे हे. आणि आता आपण त्यांचा जो आउटडोर आहे, जिथून आपण बाहेर निघणार आहोत, तिथे चाललो आहे. सो आपल्याबरोबर आज आहेत मम्मा. मम्मा हाय कर. दीदी पाठी बघ ना. दीदी पाठी बघ. दीदी पाठी बघ. आणि पुढे पप्पा चाललेले आहेत. हे त्यांचं आउटर रिजन आहे. सो भक्तनिवासकडून पुढे तुम्ही चालत आला तर तुम्हाला असं काहीसं परिसर दिसतं. तिथून आपण पुढे चालत जाणार आहोत बघायला की आपल्याला ॲक्च्युली समाधी मंदिर पहिलं बघायचं होतं. बट आता बघूया तिथे नेमकं कुठचं मंदिर आहे. आम्ही सुद्धा फर्स्ट टाईम आलो तर फर्स्ट टाईम. हे काय आहे पप्पा? हे काय आहे? हे वाटतं ते समाधी मंदिर आहे. सो आता आपण एका ठिकाणी चाललेलो आहोत, बट वी आर नॉट शुअर की हे काय आहे. आपण बेसिक जे आपल्या गणपतीचं मंदिर असतं तसं मंदिर आहे. मगाशी बघितलं की जिथे गणपतीची मूर्ती होती तशीच इथे राम, लक्ष्मण, सीता यांची देखील मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती आहे, सुरेख मूर्ती आहे. त्याच्यानंतर इथे आपण पुढे गेलो तर खूप सारे संतांचे आपल्याला इकडे मूर्त्या दिसतात. जसं की हे आहेत संत तुकाराम महाराजांचे इथे पुतळा आहे. इथे संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर आणि त्याच्यानंतर इथे आपल्या विठ्ठल रखुमाईचा मूर्ती आहे. छान अशी काळ्या दगडाची मूर्ती आहे. म्हणजे आपण आधी राईट हँड साईडला गेलो, आता लेफ्ट हँड साईडला जातो.
संत कबीर, झुलेला बाबा, गौतम बुद्ध आणि संत बसवेश्वर महाराज. सो असं काहीसं एक छोटंसं मंदिर होतं. सो ते जे आपण मंदिर बघितलं त्याच्यासमोरच इथे तुम्हाला मोफत औषधोपचार भेटणार आहे. महिन्याचे 2रा व 4था शनिवारी वेळ दिलेली आहे. सगळ्या रुग्णांची तपासणी, औषध व मार्गदर्शन विनामूल्य देण्यात येईल. त्यानंतर इकडे योग वर्ग आहे. सो ते देखील तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता या ठिकाणी आल्यावरती. तर त्यांनी तारखा दिलेल्या आहेत 10, 11 आणि 12 तारखेला यांची योग शिबिर असणार आहे आणि त्याचे काय काय फायदे होणार हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यानंतर आपण जे कासेच्या वाटीचे जो मसाज घेतो आपल्या पायासाठी ते देखील इथे आहे. सो हे सुद्धा तुम्ही इथे करू शकता आणि हा पूर्ण भोवतालचा परिसर आहे. सो तुम्हाला जसं कळलं असेल की ते जे तुम्हाला तिकडे समोर दिसतंय ते आपलं भक्ती निवास होतं. तिथून आपण समोर आलो की ते आपलं मंदिर होतं तिकडे आणि त्याच्या ऑपोजिटलाच हे आहे. अजून भरपूर काय आहे या ठिकाणी एक्सप्लोर करण्यासारखं. सो ते आम्ही बघतोय कुठे काय आहे नेमकं. कारण सुद्धा फर्स्ट टाईम इथे आलेलो आहोत आणि ॲज अ फर्स्ट टाईम इकडचे व्हिजिटर आहे म्हणून आम्ही तुम्हाला हा ब्लॉग बनवून दाखवते मी. सो आता आपण पुढे चाललेलो आहोत. ते सुद्धा मी दाखवते की कुठून चाललो आहे, काय कसं आहे, काय आहे ते सगळं. सो हे आहे त्यांचं मूळ समाधी मंदिर. ॲक्च्युली मगाशी झालं असं की इकडे रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे म्हणून मी शूट नाही करू शकले पुढचा व्हिडिओ. सो आम्ही आता इथे थांबलो आहोत की गगनगिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आणि तुम्ही लाईन बघू शकता की किती लाईन आहे ती.
मगाशी आपण जे मंदिर पाहिलं तिथून जर आपण पुढे चालत आलो म्हणजे आपलं जे भक्त निवास आहे त्याच्या राईट हँड साईडने आपण जर चालत आलो तर तुम्हाला भेटणार आहे नवग्रहांचं मंदिर। इथे गगनगिरी महाराजांचा एक सुंदर मूर्ती आहे आणि त्याच बाजूला नवग्रहांची अशी सुंदर मूर्ती आहे। इथे सारे नवग्रह एकत्रपणे तुम्हाला त्यांचं दर्शन भेटतं आणि मध्ये आहे शनी महाराजांचा पुतळा मूर्ती सो तुम्ही त्याचं देखील दर्शन घेऊ शकता। खूप सुंदर तुम्हाला पाठी जे दिसतं आहे ते आपलं भक्त निवास आहे। आता इथूनच आपण पुढे चाललेलो आहोत। तो तुम्हाला रस्ता पुढून दिसतो आहे तो रस्ता पुढे जातो प्रति केदारनाथ या मंदिराच्या दिशेने। सो आपण तिथे चाललेलो आहोत पहिलं। सो तुम्ही पुढे आलात की तुम्हाला एवढी मोठी मोकळी जागा दिसते आणि इथे जे समोर डोंगर आहे त्या डोंगरात तुम्हाला जी आपली गुहा आहे ती गुहा दिसत असेल। इथून ते तिथे जाण्याचा रस्ता 2 ते 3 किलोमीटरचा ट्रेक आहे। ते करून आपण त्या ठिकाणी उद्या सकाळी कदाचित जाऊ आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता सगळे ते पाठीमागचं आपलं भक्तनिवास आणि इथे चिकू या झाडाचं प्लांटेशन केलेलं आहे सगळीकडे। सो हे आहे आपलं प्रति केदारनाथचं मंदिर आणि मागे अशी सुंदर शंकर पार्वतीची मूर्ती आहे। केदारनाथच्या भोवती सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सारे शिवलिंग ठेवलेले आहेत। खूप सुंदर मंदिर आहे। प्रति केदारनाथ या मंदिराच्या डाव्या दिशेने जेव्हा तुम्ही खाली उतरत असता तेव्हाच तुम्हाला दिसतं ही छोटीशी गौशाला। ऍक्च्युली आतमध्ये खूप मोठी गौशाला आहे त्याच्या बाजूला अशी हिरवळ आहे। पाय भासतायत ना आई शपथ। गौशाळा सो पप्पा ह्या ठिकाणी यायचं मेन कारण हे मसाज सेंटर होतं तर तेच डाव्या बाजूने जेव्हा आपण खाली उतरत असतो तेव्हा तुम्हाला हे मसाज सेंटर दिसेल। सो ॲक्च्युली हे सकाळचं असतं आम्ही टायमिंगबद्दल शुअर नाही आहोत सो म्हणून आम्ही विचार केला एकदा जाऊन विचारतो त्यांना की काय टायमिंग्स आहेत की विनामूल्य आहे की काही पैसे त्यात लागणार आहेत। सो पप्पांनी जेव्हा इन्क्वायरी केली त्यांचा आवाज कदाचित येत नव्हतं तर 700 रुपये आहे आयुर्वेदिक मसाजचे। यात तुम्हाला मसाज आणि स्टीम भेटणार आहे। सो ह्या जागेची एक खास गोष्ट आहे की जे तुम्हाला खूप सारे माकडं बघायला भेटणार आहे। काळ्या तोंडाची लाल तोंडाची साधे आपले माकडं। बट एक चांगली गोष्ट आहे की ह्या माकडांचा काही त्रास नाही आहे। नमस्कार मंडळी, आता झालेत संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही मगाशी गौशाला बघितल्यानंतर आम्ही गेलेलो जेवणासाठी। सो जेवणासाठी मी शूटच करत होती बट ते म्हणाले की इथे रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे। ॲक्च्युली इथे कुठच्याच ठिकाणी रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे सो म्हणून मी तुम्हाला फूड दाखवू नाही शकली। जेवणामध्ये होतं भात, डाळ, वांगे बटाट्याची भाजी आणि शिरा। सो एक प्लेट असते बेसिकली
ती प्लेट तुम्हाला देतात. त्याच्यामध्ये आपण जसं पुढे होतो तसं एक एक पदार्थ आपल्या प्लेटमध्ये सर्व केला जातो. बट सिन्स ते सेक्शनवालं प्लेट नाही आहे तर ते कधी कधी मिक्स होतं सगळं. बाकी फूड ओव्हरऑल वॉज ठीकठाक, कारण का सात्विक जेवण आहे, त्याच्यात कांदा लसूण वगैरे काहीच नसतं. सेकंड थिंग, मला हे सांगायचं होतं की इथे जे भक्त निवासवाले आहेत त्यांना डायरेक्ट जेवण आहे. म्हणजे त्यांना जेवणाच्या लाईनीत उभं राहायची काहीच गरज नाही आहे. जी आमच्याकडून सगळ्यात मोठी चूक झाली की आम्ही लाईनीत उभं होतो आणि त्यानंतर आम्हाला कळलं की भक्त निवाससाठी लाईन नाही आहे, तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता जेवणाला. थर्डली, जेवण 1 ते 2 आहे जे मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यानंतर एक सांगू इच्छिते, आता मे बी काही लोकांना ती गोष्ट पटेल नाही पटेल. जे जेवणाचं ताट आहे ते आपल्याला स्वतःला वॉश करावं लागतं. ठीक आहे. सो तुम्ही जर गेला तिथे प्लेट घेऊन, तर प्लेट आपली जेवणाची झाल्यानंतर एका ठिकाणी खरकटं टाकायचं असतं. त्याच्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला प्लेटमध्ये आधी पाणी टाकायचं. मग ते आपल्याला नारळाची किशी असतं, ते नारळाची किशी देतात जी साबणाच्या पाण्यात टाकलेली असते. त्याच्यानंतर तुम्हाला वॉश करून ताट द्यायचं असतं. आता याच्यानंतर कदाचित असं होऊ शकतं की तिथे कसं एवढे लाईट्स नाही आहेत. सो कधी कधी असं होतं की धुताना डालडा वगैरे राहतं. तर माझं म्हणणं असं आहे की सेवकांनी बोलताना जरा नीट गाईड केलं पाहिजे लोकांना, जर इन केस असं होत असेल. कारण तर इथे येणारे सगळेच काही श्रीमंत नाही आहेत किंवा सगळेच मिडल क्लास नाही आहेत किंवा सगळेच एकदम लोअर क्लास नाही आहेत. सगळी लोकं इथे येतात. सो जर असं काही राहिलं प्लेटमध्ये, कारण का आय अंडरस्टँड की तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी की जे नेक्स्ट माणसाला तुम्ही ताट देणार ते एकदम क्लिअर दिलं पाहिजे, छान धुतलेलं दिलं पाहिजे. बट जर एखाद्या माणसाकडून धुताना राहत आहे तर तुम्ही त्याला नीट एक्सप्लेन करू शकता. सो ते तुम्ही नीट जे सेवक आहे ते नीट एक्सप्लेन करू शकतात. बट त्यांनी आज असं आमच्याबद्दल अजिबात केलेलं नाही आहे. खूप रूडली बोलत होते ते, जे कुठेतरी खटकणारं होती गोष्ट. म्हणजे त्यांनी जरा मला नीट एक्सप्लेन केलं असतं की नाही, तुम्ही हे ताट परत जाऊन धुवून आणा. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं की डालड्याचे थोडेसा डाग राहिलेला आहे, शिऱ्यात जे तूप किंवा डालडा जे काय वापरलं असेल त्यांनी, त्याचे स्टेन्स थोडेसे राहिलेले, तुम्ही परत जाऊन धुवून आणा. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ते धुवून आणण्यात. पण जर तुम्ही तीच गोष्ट आम्हाला ॲटिट्यूडने रागाने सांगत असाल तर ती खूप चुकीची गोष्ट आहे असं सांगणं. आता माझी ही गोष्ट खूप लोकांना खटकेल की असं कसं ते त्यांचं ते वागणं असेल, त्यांची बोलण्याची पद्धत. ॲग्रीड. बट आपण जेव्हा देवाच्या ठिकाणी असतो तेव्हा आपण सगळ्यांशी हंबली प्रेमाने जर बोललो तर ती गोष्ट होऊ शकते. त्याच्यामध्ये तुम्ही त्याला माणसाला टोचून किंवा असं बोलण्याची काही गरज नाही की तुमच्या घरी तुम्ही असंच धुता का भांडी, तुम्ही असंच करता का. सो ती कुठेतरी खटकण्याची बाब होते. बघा, मी असं नाही म्हणत तिकडचे सगळे सेवक तसेच आहेत. खूप खूप काही हेल्पफुल आहेत. म्हणजे जे वॉचमॅन वगैरे आम्हाला भेटले ते खूप हेल्पफुल होते. बट स्पेसिफिकली हे जे काही सेवक होते ते मला थोडंसं खटकलं की हे असं वागणं लोकांशी खरंच बरोबर नाही आहे. दॅट्स इट. आम्ही जेवून आलो आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही एक छोटासा नॅप घेतला, कारण का सकाळी पण लवकर निघालेलो घरातून. आणि आता हेच थोडासा इकडे फेरफटका मारतो. ॲक्च्युली रूममध्ये झालं असं आहे की रूममध्ये ना मच्छर आहेत थोडेफार. कारण का जर आपण ती खिडकीचं वगैरे उघडलं किंवा दरवाजा उघडला तर मच्छर येत आहेत आतमध्ये. तर त्याचं फक्त काहीतरी एक अरेंजमेंट आम्ही करायची बघतो आहे आणि असंच साईडला फेरफटका मारायला जातो आहे. आता दुसरी गोष्ट, मसाज सेंटर जे होतं मगाशी मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, आयुर्वेदिक मसाज सेंटर, ते बोलले की ते लोक 700 रुपये घेणार आहेत, वेदर मेल और फिमेल. मेलचं मेल करतात, फिमेलचं फिमेल करतात. त्याच्यात तुम्हाला आयुर्वेदिक मसाज आणि स्टीम बाथ भेटणार आहे. या दॅट्स इट. आता आपण जे बाहेर आहे ते तिथे फेरफटका मारूयात. जर काही असेल दाखवायचं ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी. आणि उद्या सकाळी आपण जाणार आहोत गुहा बघायला. सो ते ट्रेक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का पप्पा बोलत होते की ती गुहा खूप सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. तर ती आपण नक्की बघणार आहोत. सो संध्याकाळचा फेरफटका म्हणून आम्ही जवळच जे खोपोलीकडे जाणारा रस्ता आहे तिथे आम्ही थांबलेलो आहोत. सो हे आहे रोहित वडेवाले
आणि त्याच्याजवळच हे भेलपुरी सेंटर आहे. सो तिथून आम्ही आता दहीपुरी मागवलेली आहे काही चटोरा बंटी करण्यासाठी. तर मी तुम्हाला ती दहीपुरी दाखवते. आपली दहीपुरी आलेली आहे. का आम्ही पण येणार खायला. पण जेवणार ना तुम्ही लोक. फक्त फालुदा वडा बोल राहायचं ना झटके वडा तुम्हाला सांग द्या ना त्याला द्या. मग तू खाऊन बघ. थोडीशी चीजी टाईप दिसते काय. मम्मा नको, मम्मा नको, त्याच्या नाही येते. पाणीपुरी आणि दहीपुरी 100 रुपये. बाबा तुम्ही ट्राय करा. लवकर सांगा आज. छान आहे म्हणजे अपेक्षा पूर्ण करणार आहे. सो आम्ही बेसिकली बाहेर यासाठी आलेलो कारण का आम्हाला मेडिकलमधून घ्यायचं होतं की मी तुम्हाला मगाशी बोलली मच्छरसाठी काहीतरी. तर आम्ही ते कम्फर्टचं घेतलेलं आहे, कम्फर्टची अगरबत्ती मच्छरची. आणि दुसरं म्हणजे आम्ही मम्मीच्या पायासाठी रेली स्प्रे घेतलेला आहे. तर आम्ही किस्सा सांगायचाच राहिला. तर मगाशी ॲक्च्युली काय झालेलं, आम्ही लाईनीत उभं होतो, जेवणाच्या लाईनीसाठी जात होतो आणि अचानक त्याच्या बाजूला माकड आला. दिदीच्या बाजूला दिदी डचकली. ते डचकले म्हणून मम्मीला पण असं अरे अचानक काय झालं. मग त्यामुळे मम्मीचा पाय जो आहे तो त्या आयर्न रॉडला लागला आणि तो सुजला आहे. आम्ही रेडी स्प्रे घेतो आणि आता त्याच्या बाजूलाच हो फालुदा. आणि त्याच्याच बाजूला आम्ही आता एक आईस्क्रीम सेंटरकडे आलेलो आहोत. ते पण मी तुम्हाला दाखवते. सो तुम्हाला मी ऑपोजिट साईडचा रस्ता दाखवते म्हणजे मला कळेल आम्ही नक्की कुठे आहोत ते. सो हा आहे आपल्या लोणावळाकडून येणारा रस्ता. ओके, इथे बिल्डिंग आहे आपल्या ऑपोजिट तुम्हाला साईडला. जर इथे बिल्डिंग किंवा रूम पाहिजे असतील तर आम्हाला तुम्ही फोन करू शकता. इथे 1 BHK 23 lakhs पर्यंत आहे आणि 2 BHK 33 lakhs पर्यंत आहे. चालेल, मी दिदीचा कॉन्टॅक्ट खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि आपण आता आलेलो आहोत शिवशक्ती कुल्फी आईस्क्रीम सेंटरकडे. इथे तुम्हाला बदाम शेक, लस्सी, फ्रूट सॅलेड, फालुदा, ड्रायफ्रूट, काजू शेक, चॉकलेट, व्हॅनिला सगळं काही भेटेल तुम्हाला. तर आम्ही आता फालुदा घेतलेला आहे. पप्पा माझ्या फालुद्यामध्ये सांगितलं ना ड्रायफ्रूट नाही. हां, सो आता तो फालुदा आला का मी तुम्हाला दाखवते की तो फालुदा कसा आहे आणि कसा असणार आहे. सो दीदी आता रोज फालुदा ट्राय करते. का असं बोल रे यार, मला का असं तू ट्राय केलाच नाही. केला मम्मीने घेतली कुल्फी. कुल्फी कशी आहे? छान आहे. रात्री आपण दोघं चॉकला वगैरे खायला काय ठीक आहे ना, चांगलं आहे. ए यार आता मला पण देत. आम्ही आधी खाते मग तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि पैसे पण सांगते किती झाले. तर आता मला खाते आधी. आपली टोटल कॉस्टिंग झाली आहे. फालुदा 70 रुपयाचा होता आणि कुल्फी जी होती ती 20 रुपयाची होती. सो टोटल 90 रुपये झालेले आहे. खरं सांगू असं वाटतंय की असं बोलतात ना मुंबई राहण्यासाठी महाग आहे. मुंबईला फक्त राहणं महाग आहे, खाणं खूप स्वस्त आहे. गावाला येऊन तुम्ही असं बाहेर काय खाला ना चटरपटर ते मुंबईपेक्षा दुप्पट महाग भेटतं. कारण का मगाशी आपण 2 प्लेट पाणीपुरी घेतली आणि एक दहीपुरी घेतली, त्याची किंमत झाली 100 रुपये. तेच जर आपण मुंबईत खाल्लं असतं पगडा 20-20, 40 रुपयाची पाणीपुरी आणि 40 रुपयाचं तरी आपले 80 रुपयाचं झालं असतं. म्हणजे 20 रुपये कुठे ना कुठे वाचले असते. बट आपलं कसं असतं, आपण एकदा फिरायला आलो का मग आपण पैशाचा हिशोब नाही ठेवत आणि आपण एन्जॉय करायला आलेलो असतो. तर म्हणून मग ते पैशाकडे बघायचं नसतं, तेव्हा एन्जॉय करायचं असतं छान. आणि त्यांना कळतं की अरे हा टुरिस्ट आहे, याला लुटायचं आहे, तर मग ते बरोबर लुटून घेतात आपल्याला. तर आता आपण चाललेलो आहोत आपल्या आश्रमाच्या दिशेने. सो बस दॅट्स इट. आता परत 8:30 वाजता हां ब्लूमिंग बेक्स नावाचं
केक शॉप आहे, म्हणजे बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे या ठिकाणी. तर आता आपण आपलं परत जेवण असणार आहे संध्याकाळी. सो ते जेवणासाठी आपल्याला परत जायचं आहे. दक्कन नावाचं एक आहे जागा. 8:30 ते 9:30चं परत जेवण असणार आहे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. नॉनव्हेज खाल्लं. तिकडे जायचं आहे आपल्याला. तर ते सुद्धा आपण नंतर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते. आता तर सध्या आपण आश्रममध्ये जाणार आहोत. खूप प्रॉब्लेम होतो त्या आश्रममध्ये, म्हणजे नीट असं ब्लॉग करता येतच नाही आहे. खूप गोष्टी दाखवता येत नाही आहे जी मेन करून दाखवल्या पाहिजे तुम्हाला. स्टेचं जसं मी बोलली की व्हिडिओ नंतर मी टाकेन. आयुष्यपत. सो आपण आता रोहित वडेवाल्याकडून टर्न घेतोय. कारण का जर तुम्ही इथून सरळ गेलात ना तर सरळ आपलं मुंबई आहे. आपल्याला टर्न मारून आपल्या लोणावळ्याच्या दिशेने जायचं आहे, कारण का आपला आश्रम तिकडे आहे. सो आपण त्याच दिशेने चाललेलो आहे. काढता येईल कुठे जात. मस्त गेलात पुढे. आता ते समोर जी तुम्हाला लाइटिंग दिसते ते आहे आपला खंडाळ्याचा घाट, आणि ते इतकं सुंदर दिसतंय, मस्त वाटतंय ते एकदम. आणि ऍक्च्युली लाईट्स आहेत गाड्यांच्या म्हणून तुम्हाला आता क्लिअरली दिसत नसेल. मी एकदा नाईट विजन चालू करून तुम्हाला दाखवते जर दिसलं तर. आता तुम्हाला थोडंसं बेटर दिसत असेल. सो ते समोर जे लाईट्स दिसत आहेत ते आहे आपलं खंडाळ्याचं घाट. तर आता आपला रात्रीचा व्ह्यू आहे आश्रमाचा. इकडे अशी एकदम शांतता आहे, आणि इकडे अशी मस्त शांतता आहे आणि तुम्ही चंद्र पाहू शकता. सी दॅट किती ब्युटिफुल वाटतंय ना. खूप पीसफुल आणि शांत वातावरण आहे. आणि ते आपलं भक्त निवास जे आहे ते तसंच आपण एक थोडंसं स्ट्रोल घेणार आहोत आसपास, आणि मग त्याच्यानंतर मग आपण जेवायला जाणार आहोत. पाण्याचा फोर्स बघू शकता केवढा आहे तो. मी बडबड करत नाही, बाकी तुम्ही पाण्याचा जो आवाज आहे तो एन्जॉय करू शकाल. खोल खोल. आता हड बाजूला. अगं शंकर आहे का तो. सो हा आपला लॉबी एरिया आहे, आणि हा संध्याकाळचा असा दिसतो काहीसा. आजच्या डे 1ची आम्ही समाप्ती घोषित करतो आहोत. बस झालं आम्हाला. आणि डिनर नाही सांगितलं. डिनरमध्ये काय होतं सांग. डिनरमध्ये होती फसवे पनीरची भाजी. फसवे पनीर नव्हतं, म्हणजे दिसायलाच मला पनीर दिसणार पण ते पनीर नव्हतं. सुरणची भाजी होती. छान होतं. आताचं जेवण छान होतं, म्हणजे दुपारच्या पेक्षा खूप छान होतं. भात, डाळ, त्या डाळमध्ये आणि मसाला शिरा होता, आणि शिरा होता. शिरा तर दुपारी पण होता. पण शिरा दुपारचा वेगळा होता, आताचा वेगळा होता. हा, असा दुपारचा ब्राउनिश होता, आताचा सफेद होता. मम्मी तू 4 रव्याचा शिरा असेल. लापशी नव्हती यार. मग काय फायदा नाही मम्मा. लापशी तर नव्हतीच मम्मा. हो येतोय. सो दॅट्स इट. जेवण छान होतं, मस्त होतं. आता आम्ही जातो झोपायला, का उद्या सकाळी उठून परत ते आम्ही एवढ्या लवकर झोपणार नाहीये. आम्ही दुपारी झोपून उठलोय, तर बहुतेक आम्ही काहीतरी गेम्स खेळणार, लुडो
आणि प्रेषिताला लुडो खेळायचा नाही, कारण का ती नेहमी लुडोमध्ये हरते, कारण का तिला खेळता येत नाही. पण तिला असं वाटतं आम्ही चिटिंग करतो. नाही आता बघू, आता लुडो नाही आहेत, दुसरं काहीतरी खेळूयात. असंच लुडो का आणि असेच काहीतरी गेम्स आम्ही खेळणार आहोत. आणि दॅट्स इट फॉर द डे 1. आता उद्या डे 2 साठी आपल्याकडे काय योजना आहे ते आपण नंतर बघूयात. सो दॅट्स इट फॉर द डे. आय होप आजचा डे 1 तुम्हाला खूप आवडला असेल. डे 2 साठी उद्या सकाळी भेटूया. माझी मुलं तर दिसत नाही. आलेत बऱ्यापैकी लोक आलेत राहायला. सकाळी कोणच नव्हतं, आता तरी लोक दिसत आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा मजला अजून खाली आहे. तिसऱ्या मजल्यावरती टॉपला काही आहेत रूम्स. शुभ सकाळ. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 8. सो मी 7 वाजता सुटलेली. काल रात्री खूप लवकर झोपलो आम्ही, 10च्या आसपास आम्ही झोपलेलो. सो म्हणून लवकर उठायला झालं. आणि खूप मस्त सकाळ आहे, अशी गुलाबी थंडी पडलेली आहे आणि खूप पीसफुल आणि काम आहे. मी सध्या माझ्या बाल्कनीमध्ये आहे, जे रूमच्या बाल्कनीमध्ये रूम टूर बी देणार आहे. नॉट टू वरी अबाउट. लास्टपर्यंत मी म्हणून बोली की तुम्हाला राहा, आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला आहे म्हणजे तुम्हाला रूम टूर तर नक्की भेटणार आहे. आणि दॅट्स इट. आता आपण हे कंप्लीट झाल्यावरती गुफा बघायला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण निघणार आहोत लोणावळ्यासाठी. कदाचित तिकडेच काहीतरी खाऊ वगैरे. अँड देन दॅट्स इट फॉर द ट्रिप. सो आता मी तुम्हाला थोड्याच वेळात रूम टूर देते. ॲक्च्युली दीदीची अंघोळ आणि रेडी व्हायचं बाकी आहे. सो ते झाल्यानंतर मी तुम्हाला एक क्विक रूम टूर देते आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊयात गुहेच्या दिशेने. सो आपलं नाश्ता झालेला आहे. नाश्त्यामध्ये आम्ही खाल्लंय पोहा बिना कांद्याचा. कांदा होता त्याच्यात. पप्पा पोह्यामध्ये कांदा होता. सात्विक कसं झालं ते? कांदा टोमॅटो जाऊ दे. आपल्यामध्ये कांदा खूप छान होता पोहा. आणि त्याच्याबरोबर चहा होती. मजा आली. म्हणजे ती आपली सिल्वरची कटोरी येते ना, ते सिल्वरच्या कटोरीमध्ये ते दिलं जातं डिस्पोजेबलमध्ये. सो आता गुहा, ठीक आहे. तर गुहेचं काय झालं, आमच्याकडे ही मम्मी आहे, ठीक आहे. तर मग मी सांगते मी येणार आहे, मी जाणार आहे गुहेमध्ये. नाही, मी जाणार आहे. आणि आम्हाला ॲज युजल प्रेषिता परब ह्या हगलेल्या आहेत. त्यांना जराही कळत नाही कधी कुठे काय बोलावं, आणि ते काहीही बोलतात. आणि ह्याचा पोटला पण कमी होईल जरा माझ्या पोरात. तुमचं काही जास्त आहे काय, कमी आहे काय? सगळ्यांसमोर मला लोळी पांगळी का करते? मी येते बोलली ना. काय तू हे काय काढते, त्याच्यात काय दिसतच नाहीये. जय माता दी बोल मम्मी. आता ही मम्मीला मस्का लावायचा प्रयत्न करते, पण ते पण तिला जमत नाहीये. सो अरे मग आपण गुहेत नाही चाललोय आपण बस. कारण का त्याने आम्हाला परमिशन नाही दिली जायची. ते बोलले गाडी नाही घेऊन जाऊ शकत, गाडी स्लिप होणार. तर आम्ही कुठच्या घाटात कधी कधी गाडी घेऊन गेलो, त्याला काय सांगणार. स्लिपच प्रश्न असेल तर आमची रिस्क. आम्ही 5 लाख रुपये तुम्हाला देणार, गाडी आमची स्लिप झाली. सो दॅट्स इट. आता आपण इथून पॅकिंग वगैरे करून निघतोय खंडाळा लोणावळा इकडे. आणि मग आता आपण पहिलं जाऊन तिथे बघूयात की आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय तिकडे. जर लवकर पोहोचलो तर खंडाळ्याच्या घाटात. तुम्हाला जर बघायचे असेल तुम्ही रेनी सीझन्स मध्ये या, कारण का तिथे धबधबा वगैरे असतो. आता असं धबधबा वगैरे काही नाही आहे, सगळं सुखं झालंय, त्यामुळे अशी एवढी काय असं मजा अशी नाही आहे. आणि ते 2 किलोमीटरचा ट्रेक आहे म्हणजे, आणि पूर्ण इन्क्लाइंड आहे ते. तर मग थोडंसं ट्रेकिंग वगैरे आहे ज्याच्याने त्रास होऊ शकतो. तर मग आता आपण जाऊयात खंडाळ्याला आणि तिकडे जाऊन आपण पहिलं ट्राय करणार आहोत भजी वगैरे. जर काय भेटली तर भजी ट्राय करणार आहोत आणि मग तिथून
लोणावळ्यात बघू. मोस्टली तर माझं चाललं की मॅप्रो गार्डनला जाऊया, कारण का आता दुपारी पोचल्यानंतर लायन पॉईंट्स, टायगर पॉईंट्सला जाऊन खूप ऊन असणार. तर मग त्यापेक्षा बेटर आहे की आपण लोणावळ्यालाच, तर मग बेटर आहे की आपण लोणावळ्याला जाऊन काहीतरी फूड वगैरे खाल्लं तर. पण त्याआधी असंच मॅप्रो गार्डनमध्ये फिरूयात, जस्ट ट्रेल टाईप. दॅट्स इट. आता आपण निघूयात पॅकिंग वगैरे करून आणि मी तुम्हाला रूमसुद्धा दाखवते. फायनली इट्स टाईम की मी तुम्हाला एक रूम टूर देणार आहे. सो आपला रूम नंबर आहे 104. सो तुम्ही तिथून जर आला तर ते पण मी तुम्हाला दाखवते की तुम्ही कसे येणार, काय येणार. हे जे मी तुम्हाला काल दाखवलं हे आपलं समोरचा जो एरिया आहे तो आहे. सो प्रत्येक मजल्यावरती इथे 28 फ्लोअर्स आहेत आणि इथे तुम्हाला लिफ्टची पण फॅसिलिटी आहे आणि इथे स्टेअर्स आहेत. ठीक आहे. सो स्टेअर्सकडून तुम्ही आलात, ठीक आहे. सो तिथे 101, त्याच्यानंतर 102, 103, ठीक आहे. आणि इथे आपला 104 आहे, ठीक आहे. हा आपला 104. सो आपण आतमध्ये जाऊयात. सो इथे तुम्हाला भेटतो एक कबर्ड, ठीक आहे. सो इकडे आपला मेन डोर होता. मेन डोअरकडून आल्यानंतरच इथे एक कबर्ड भेटतो आणि तुम्ही बघू शकता की कबर्ड केवढा जास्त मोठा आहे. सो तुम्ही किती लगेज आणला तर इथे त्याच्यात राहील. त्याच्यानंतर इकडे एक टेबल आहे जिथे तुम्ही तुमचं लॅपटॉप वगैरे ठेवू शकता, स्टडीचे किंवा जनरल यूजसाठी पण वापरू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर तर आपण 4 ऑक्युपन्सी होतो, तर मग आपल्याला 4 बेड्स भेटलेले. बेड नंबर 1 त्याच्या इकडे लागूनच एक छोटीशी खिडकी दिलेली आहे, ठीक आहे. सो ही तुमची खिडकी असणार आहे आणि खिडकीच्या बाहेरून हा आपला व्ह्यू, ठीक आहे. त्याच्यानंतर हा बेड नंबर 2, हा बेड नंबर 3, ओके. आणि हा बेड नंबर 4. या बेड नंबर 4ला तुम्हाला इथून कर्टन्स आहेत. जर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही हे कर्टन्स पण लावू शकता, म्हणजे हा थोडासा प्रायव्हेट बेड होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता जाणार आहोत बाल्कनी एरियाकडे. बघ मी तुम्हाला वॉशरूम्स वगैरे दाखवते. हात जाम झाला वाटतं. सो हा तुम्हाला एवढा असा थोडासा बाल्कनी टाईप एरिया भेटतो, ठीक आहे. इथून बाहेरून तुम्हाला असा काहीसा तुमचा व्ह्यू असणार आहे, ठीक आहे. सो तुम्हाला हा जो रस्ता सरळ जातो ना तो गुहेकडे जातो आणि आपलं प्रतिकेदारनाथ आहे तिथे जातं, ओके. इथे तुम्हाला थोडंसं जर तुम्हाला तुमचे कपडे सुकून घालायचं असेल तर त्याची पण त्यांनी खूप मस्त नियोजन केलेलं आहे. आणि इथे पण लाईट्स आहेत. सो दोन्ही बाजूला तुम्हाला स्पेस भेटतो की जिथे तुम्ही तुमचे कपडे सुकत टाकू शकता वगैरे. आणि मस्त एक बाल्कनी आहे, छान अशी एकदम स्पेशियस. हा आपला रूम, ओके. रूमला लागूनच म्हणजे हा इथे 4th बेड आहे. बेडच्या इथेच तुम्हाला एक वॉश बेसिन भेटतं. वॉश बेसिनमध्ये तुम्हाला एक रुमाल म्हणजे टॉवेल भेटतं. टॉवेल बरोबर हँडवॉश भेटतो. हँडवॉश नंतर इथे पण एक तुम्हाला खालती छोटासा स्टोरेज स्पेस आहे. जर तुम्हाला वापरायचं तर तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट आपण आता चाललेलो आहोत आपल्या वॉशरूमकडे, ठीक आहे. ह्याला आपण तुम्ही टॉयलेट म्हणू शकता स्पेसिफिकली. ते टॉयलेट एरिया आहे आणि तिथे तुम्हाला फ्रेशर फॅन सुद्धा दिलेला आहे, जे इज अ व्हेरी गुड थिंग. आणि खूप छान आणि असा स्पेशियस आहे, ओके. असं काही नाही की खूप छोटासा आहे किंवा खूप अडचण होते असं नाही आहे. खूप स्पेशियस आणि मस्त आहे, ठीक आहे. हा झाला आपला टॉयलेट, टॉयलेटला बंद केला आपण. त्याच्यानंतर ह्याच्या बाजूलाच तुम्हाला भेटणार आहे आमचा वॉशरूम, ठीक आहे. वॉशरूममध्ये तुम्हाला एक बकेट भेटतं. 24/7 गरम पाणी आहे, शॉवर आहे आणि आपल्याला एक स्टूल दिला जातो छोटासा. मग इकडे हँगिंगचे पण स्पेसेस दिलेले आहेत बऱ्यापैकी. इथे पण हँगिंगचं स्पेस आहे आणि हा गीझर आहे मेन करून. आणि गीझरचे जे स्विच आहे ते तुम्हाला इथे बाहेरच दिलं जातं,
ठीक आहे. तर तुम्हाला जे टॉयलेटरीज आहेत जसं की आपला ब्रश असेल, टूथपेस्ट असेल, सोप असेल, टॉवेल्स असतील, ते स्वतः तुम्हाला कॅरी करावे लागतील. ओके. आणि हे सो हा बेसिकली आपला असा रूम आहे. आता मी बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला देते 2च मिनिटात. आणि ते वरती तुम्ही बघू शकता ते जे आहे ना ते सोलार पॅनल्स आहेत. सो नो सच इश्यू ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि हा आपला लॉबी एरिया आहे पूर्ण. कमिंग टू द प्राइसिंग आपल्याला आता पडलेली आहे. नंतर तुम्ही त्या आश्रमला कॉल करून जेव्हा पण पाहिजे तेव्हा डिटेल्स घेऊ शकतात. बट आत्ता जी आम्ही पे केलेलं आहे त्याची कॉस्ट आम्ही तुम्हाला सांगतो. सो 500 रुपीज पर पर्सन आहे. ह्याच्यात तुमचं ब्रेकफास्ट, लंच, डिनर इन्क्ल्युडेड असतं आणि स्टे पण इन्क्ल्युडेड आहे. ठीक आहे. तर आम्ही 4 पर्सन ऑक्युपन्सी येतं म्हणून आम्हाला 4 सेपरेट बेड्स दिलेले आहेत. रूम्स अतिशय सुंदर आहेत. आणि अजून एक गोष्ट, जे भक्त निवासला राहत आहेत त्या लोकांना लाईनीत उभं राहायची अजिबात गरज नाही. जसं मी दुपारच्या जेवणाच्या नंतरसुद्धा तुम्हाला सांगितलेलं, तुम्हाला डायरेक्ट एंट्री असते. सो त्याचं काहीच इश्यू नाही आहे. अँड ओव्हरऑल अ ग्रेट एक्सपिरियन्स. जर तुम्हाला इकडे यायचं आहे तर मी बाकीचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला खाली देते. इथे तुम्ही जर येत असाल तर एक लक्षात ठेवा, यू आर कमिंग हिअर टू रेज्युविनेट. सो तुम्हाला निसर्गाच्या थोडंसं क्लोज, थोडं स्पिरिच्युअलिटी, हे सगळे जर वाईब्स एन्जॉय करायचे असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी येऊ शकता. खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला इकडच्या स्टेमध्ये असं अजिबात वाटणार नाही की तुम्ही आश्रमात राहताय किंवा काय. ऑल द मॉडर्न फॅसिलिटीज आर प्रोव्हाइडेड टू यू. ओनली द थिंग्स, सगळ्या टॉयलेटरीज तुमच्याबरोबर कॅरी करा, टॉवेल्स कॅरी करा. दॅट्स इट फॉर द व्लॉग. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करून तुमचे ओपिनियन सांगा, किंवा काही क्वेश्चन्स असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. इट्स अ हाय टाईम नाव गाईज. आणि दॅट्स इट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आजच्या व्हिडिओसाठी